मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. हे काळ्या ड्रेस वाली मुलगी ये मग ये ना बघ ये पुस्तक देतो ना बाई ये ना ये बा ये रे बेटा ये ना. हा आली ते येऊ द्या दोघी जणी या ना ये बेटा. हे तर प्युअर आपल्याच पार्टीची 50 रुपये दे बाई. आता हे नोट मी तुले देऊ की इले? मागचे बोलू नका. हिला तुला देऊ की हिला? 50 कॅन्सल कर 100 रुपये दे. तिची परिस्थिती फारच आर्थिक नियोजन बरोबर नाही बेटा बाई. आता हे 100 रुपये तुला देऊ की हिला? घे ना माहिती बरं. यातले 50 दोघीले दिले तर अरे बोल ना. मला वाटलं तू हृदयाची बरं मला सांग गरज तुले पैशाची जास्त आहे की हिच्या परिस्थिती? मग हे पुरे दोन्ही 100 कोणाला द्यावं लागतील? दे तुझ्या हातात साड्या बस. डबल पुन्हा कोणाचंही कीर्तन असलं की तू थांबलो किंवा तो मोठं काम केलं तुझा पाय पडला. लोह कुणाचा नाही. धन्यवाद बेटा. या मम्मीची पप्पाची इज्जत वाढवली. टाळ्या वाजव. धन्यवाद. मी हिच्या आईले पप्पाले धन्यवाद देतो. तिनं सुरुवातीपासून नोटाने हात नाही लावला. तिलेच द्या म्हणे आणि हे देण्याची भावना पाहिजे. धन्यवाद देतो. नाही तर लेकराईले कीर्तनातलं काय समजते? शंभरी समजते. फक्त पुस्तक इथं वाचू नका. ए बाबू तुला लाज नाही वाटत? भ्रष्टाचार्याचा पोरगा आहेस का बे तू? इथं वाचू नका, कोणाला देऊ नका म्हणून द्या. त्या पोरीच्याही खात्यात चोट्टे हो तुम्ही. अरे त्या पोरीनं उत्तर दिलं आणि तुझ्या तिचं पुस्तक हिसकून घेतलं. लाज वाटायला पाहिजे ना. लाजा ऐकल्या ना. मला बोलायचा राग नका येऊ. मी फक्त गंमत बोलतो. तुम्हाला अंतकरणातून नाही बोलत. फक्त बंदूक तुझ्या खांद्यावर ठेवतो, गोळीबार पब्लिक मध्ये करतो. लक्षात घे. गरज आहे याची. कारण उद्याचा देशच तुम्हा लेकरांवर आहे. कल का भारत आज की संतान. कल का भारत खूब पढ़ो बच्चों को विज्ञान है. कल का भारत धन भले हो या न हो कुछ पास में. धन भले हो या न हो कुछ पास में. ज्ञान का करता जगत सम्मान है. कल का भारत खूब पढ़ो बच्चों को विज्ञान है. कल का भारत म्हणून माझ्या माय बापू आपल्या मुलाबाळाला वेळ द्या. आपल्या परिवाराला वेळ द्या. त्या मोबाईल मध्ये कमी डोकं घाला. कामापुरता मोबाईल ठेवा. महिलांनी कामापुरता मोबाईल ठेवा. आपल्या मुलाबाळांचा अभ्यास घ्या. वेळ द्या. जिजाबाई शिवबाला वेळ देत होती. लक्षात घ्या. आणि म्हणून आज माझी जावणी दिया हमें सुंदर शिवाजी
माझी त्या आवाज जरा जोरात बोलो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराजांचा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा राजर्षी शाहू महाराजांचा राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांचा सांबर बाबू शिवरायाच्या जन्माची तारीख कोणती? मुलांनी बोला. एखाद्या मुलांनी एखाद्या मुलीने अर्जंट हा बोला 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 बोल बेटा राय उभी चटकन 19 फेब्रुवारी 1630. धन्यवाद. ये बाळा अभिनंदन. टाळ्या वाजवा. निघाला काय पोराईचा आवाज नाही निघाला तरी म्हणते आपल्याला कुळाचा दीपक पाहिजे घराला आगाला आणि दीपक फुल पिऊन बार मध्ये जायला बरोबर बोलली ताई तू. तिनं बरोबर एका सेकंदात तुझ्या मम्मीनं सांगितलं की तुझ्या मम्मीनं नाही सांगितलं का? माझ्या मम्मीने नाही सांगितलं. मग तुलाच कल्पना होती. कितवीला आहे तू? 7वी. जिल्हा परिषद मध्ये आहे का? स्वराज प्राथमिक विद्यालय बोलतो. अच्छा जिल्हा परिषद मध्ये नाही. बरं. धन्यवाद रे बाळा. दे दिले खाऊ दे 50 रुपये आणि पुस्तक दे बाळा. धन्यवाद. आता मी आजोबा आहे तुझा. मी काय माझ्या जवळचं देतो पांडुरंग भाऊ मला देतात मी इकडे देतो. महाराज लोक स्वतःच्या जवळचं देतात का नाही? आमच्या इतके तर जादूगर लोक जगाच्या पाठीवर नाही. आपल्या घरी आल्यावर दूध मागतील आणि त्याच्या घरी त्याची बायको चाही नाही पाहत. आमच्या इतका जादूगर जगाच्या पाठीवर नाही कोणी. वरून महाराज ब्रह्म आत्मा त्याच्या घरी पाणी नाही पाजत. तुकाराम महाराजांना मोठं क्लिअर केलं या महाराज लोकांविषयी. मी धन्यवाद देतो दिदीले. आणि तुझ्या तोंडातून आवाज नाही निघाला रे. तू राही ना तुलाही बक्षीस देतो. उभा राही बरं तू. तूच उभा आहे तू. हा तूच. आय लव्ह यू तू. अबे राही ना चटकन उभा. असा करून करून बेदम आहे. या ना एक मिनिट. तुम्ही बाकीचं काहीच नका सांगू. हे कपडे कोण घेतले? हे तुमच्या अंगातले कपडे कोण घेतले? बोल. मामाचे. फुल पॅन्ट कोणाचा? शर्ट फुल पॅन्ट मामाचा. बनियान आतमधलं पप्पाचे. पप्पाचे. मग तुझ्या शिक्षणाला पैसा कोण लावतो? पप्पा. तुझ्या पप्पाची जन्म तारीख ज्यानं पैदा केलं त्याचीच तारीख मारली. इथंच मार बसला माणसं. भाऊने जाणून याला विनोदानं बोलावलं की याच्यामध्ये कारण हे लेकरं एवढे जादूगर आहेत. मला सांग तू पप्पाच्या खांद्यावर बसला तुला दूरचं दिसते की तुझ्या पप्पाला? तू माईक मध्ये बोलायचं. हे तो माईक काय साठी त्याला शो द्यायला का त्या? मग तू तोंडाजवळ लाव ना कुल्फी सारखं. कुल्फी किती जवळ ठेवतात. आता खाली करू. मग पप्पाला दूरचं दिसते की तुला? मला. मग पप्पा मोठे की तू मोठा? पप्पा मोठा. दूरचं त्याला दिसते तो मोठा की जो जाग्यावर उभा आहे तो मोठा? मी. पण मोठा कोण? बरोबर आहे. बिल्डिंग उभी आहे सिद्धेश्वराची. मंगल कार्यालय उभा आहे पण खाली कॉलम दिसत नाहीत ना कोणाला. असं आहे ते. धन्यवाद. 50 दे त्याला. आपल्या बापाचे नाही. पांडुरंग भाऊ पाहून घ्या
जा सिद्धेश्वरा. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. आई देवा काही अन्य मागणे. गोड बोलले, बाया बोलण्याची मजा येते आई. तुम्ही बोलत जा, पण तुम्ही बाया झाल्या मुक्या पायऱ्या, मग जिंदगी बर्बाद होते तुमच्या बायांची. तुम्हाला अधिकार दिला आता सावित्रीबाईनं, तुम्हाला अधिकार दिला ज्योतिबा फुलेनं. आता चित्तेगाव पिंपळ या गावात ग्रामपंचायत मध्ये अर्धे लेडीज अर्धे जेंट्स आहेत. आणि एवढी ताकद आहे महिलांची की आता तुम्हाला कोणी मागं करणार नाही. चंद्रावर स्वारी झाली, यान गेलं चंद्रावर, त्याच्यात 2 लेडीज इंजिनियर आहेत. टाळ्या वाजवा. आणि तुम्ही बाया चंद्राची पूजा करत राहिल्या. आणि त्या बाईनं पुस्तकं वाचले, अभ्यास केला, शिक्षण घेतलं, आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून चंद्रयान 2 मध्ये 2 लेडीज आहेत. लक्षात घ्या माझ्या बहिणींनो. म्हणून आपल्या जीवनात आम्हाला बदल पाळावा लागेल. ज्या चंद्रावर यान सोडलं, खालून इंजिनियरनं कॉन्टॅक्ट केला तर एक मशीन वेगळी केली, दुसरी मशीन अभ्यासाला पाठवली. एवढं विज्ञान पुढे गेलं. आता आपल्या डोक्यातून अंधश्रद्धा अंगाऱ्यानं लेकरं होईन. आता हे डोक्यातून काढा, नाही तर देव अंगात. मराठवाड्यात मला मालूम आहे लय बायकाईच्या अंगात देवी येते. सांगा, चंद्रावर यान पाठवण्याकरता 2 लेडी शास्त्रज्ञ, आणि अजूनही आपल्या डोक्यातल्या अंधश्रद्धा गेल्याने केवढं दुर्दैव. 21व्या अरे आपला भारत महासत्ताक होऊन राहिला आणि आपल्या डोक्यातल्या अंधश्रद्धाने गेल्या. मी पाहतो ना, अजून औरंगाबाद जिल्ह्यात काही महिला रोडवरच राहतात लॅट्रिनला. पुणे अनेक गावात पाहणार, लक्ष्मी रोडवरच ग्रामपंचायत स्वागत करीत आहेत. सायकल आली की स्टँडअप, सायकल गेली की सिटडाऊन, ट्रॅक्टर आला की स्टँडअप. आणि एखादा म्हातारा आला ना तर म्हातारी उभी बी नेलाय, म्हणते जाऊ दे तुझ्यासारखे लय पाहिले नाही. माणसं तर बायापेक्षा दलिंदर. दिवस निघायच्या अगोदर एका झुडपात एक शेर बैठावा राहायचा. बरं, बिडी पिल्याशिवाय त्याचं वोटिंग सुरू नाही होत. आणि आज गव्हर्नमेंटले सांगा लागते ग्राम स्वच्छता अभियान. आपलं पाटोदा पाहताना, पाटोदा महाराष्ट्रात त्या गावाचं नाव निघालं. माझा रात्रीचा कार्यक्रम जळगाव जिल्ह्यात होतो मी, चिंचोली पिंपरी. ते गाव पाणी फाउंडेशन मध्ये प्रथम क्रमांकात आलं बाबा. त्या गावालाही पुरस्कार भेटला पाणी फाउंडेशन मध्ये. मला तो विषय मांडायचा आहे. माझ्या भावांनो, आता आपल्या गावाकडे स्वच्छता, पाणी अडवा पाणी जिरवा. आज देवाची भक्ती म्हणजे सोन्याचा कळस तुम्ही किती करोड रुपयाचा लावा, पाण्यावर काय फरक पडेल मला सांगा. सिद्धेश्वर हॉटेलची बिल्डिंगच जोरदार आहे, वरून शायनिंग खूप केली, अंदर खायची काहीच सोय नाही. काय पिकअप घेईन धंदा असा आपल्या जीवनाचा आहे. देवाची भक्ती म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा म्हणा, पाणी अडवा पाणी जिरवा. अरे औरंगाबाद जिल्ह्यात बीड पाणीच नाही ना, आणि आमचे वावर पडले एवढा पाऊस आहे. अकोला जिल्ह्यात आणि सांगली, सातारा, कोल्हापूर
अरे बापरे, 53 जण मरण पावले माझ्या मावल्यांना. 53 जण मरण पावले, गुरढोर मरण पावले, माणसं गेले, घरदार गेले, एवढे संकटात आहेत. म्हणून मी तुमच्या पाया पडतो. या वर्षी गणपती बाबा मंडळानं गणपती मोठा बसवत असाल 15 फुटाचा, तुमच्या पाया लागतो. 1 फुटाचा गणपती बाबा बसवा आणि बाकीची मदत सांगली, कोल्हापूर पूरग्रस्तांना पाठवा. आज माझ्या डोक्यात तेच आलं की आज आपण 11,000 रुपये माझ्यावर पैसे तर जास्त नाहीत बाबा, मा खर्च आहे तेवढे पैसे घेतो मी, जास्त घेत नाही. मला मालूम आहे मी जर जास्त नोटा जमा केल्या असत्या तर मला मुलगा डॉक्टर झाला नसता, घरी हॉस्पिटल नसतं, माई पोरगी नवऱ्याच्या घरी चुपचाप राहिली नसती, तिने नवऱ्याला चाट देऊन बापाच्या घरी. कारण इकडे तेच आहे बाबू, जास्त हरामाचं कमावून ठेवलं की अवल्यात खराब पैदा झाला. तुम्ही पहा ना, आज एका आमदाराच्या पोट्याचं काय आहे प्रकरण, त्यानं त्याची कार भिंतीले मारली. हा कायचा परिणाम? पेपरमध्ये उत्तर प्रदेशातल्या आमदाराच्या पोट्याची घटना आहे बाबू. त्यानं भिंतीलाच कार मारली, म्हणजे कार रोडनं चालवती भीतीवर. पण हा परिणाम कायचा आहे? नाही तर पैसा म्हणजे जहर. ग्रामगीता सांगते आई, ग्रामगीता लिहिते, नाही तर पैसा म्हणजे जहर, शांती न लागू दे क्षणभर, मानवास बनविते वानर, चंचल चित्त करून ये. अरे माणसाला जुनी बायकोही बरी नाही वाटत, ज्यादा नोटा जमा झाल्या की लेटेस्ट मॉडेल पाहिजे, 9 बिना कपडा, इकडे काही नाही, इकडे काही नाही, ओपन थिएटर. काय विचार, जुनी बायको बरी नाही दिसत, जास्त पैसा जमा झाला की. आणि म्हणून तुकोबाराया सांगतात, तुका म्हणे धन धनासाठी जाती प्राण, धनासाठी जाती प्राण. म्हणून माझ्या भावाने ज्या ज्या घरात कष्ट, मेहनत, परिश्रम ते घर जाग्यावर आहे. हाच संदेश देण्यासाठी आलो की या वर्षी दुर्गा गणपती मूर्त्या लहान बसवा. आईच्या शपथनं सांगतो, त्याचे मुलं मुली आहेत सातारा, सांगली, कोल्हापूर, ते दुःखात माय बहिणी आहेत. त्याच्या कपड्याची सोय नाही, राहण्याची सोय नाही, घर दार गुर डोरा सर्व संपलं त्याचं. आता आपण देवाची मूर्ती लहान बसून मंडळानं तिकडे वर्गणी पाठवा, तेही कलेक्टर थ्रू. मी उद्या मुख्यमंत्री निधीत 11,000 जमा करून टाकणार. इकडे तिकडे नाही, नाही तर लोक कायच्यातही हरामखोऱ्या करतात, वर्गण्या करतात, त्याच्यातही खाते कुत्रे कायच्यातही हात छापा करते. काही लोक वाटते आम्ही लय हुशार, लय चिवत्या बनवतात लोकाले. रेल्वे स्टेशनवर नवरा बायकोन दोघं गेले, काय होते बाबोपा? स्टेशनवर गाडी आली, गाडी उभी राहिली, जंक्शन स्टेशन होतं. दोघ जण अति हुशार, लोकांना चिवत्या बनवणारे, नवरा बायको 2 लेकरं गाडीत बसले. आणि जवळचा रबराचा रिमोटवर चालणारा साप रात्री सोडला डब्यात. साप साप साप. गर्दी असल्यामुळं यांना बसायला जागा नव्हती, यांना साप सोडून जागा केली. आणि अवघे लोक रेल्वेच्या डब्याच्या खाली, आणि हे दोघच नवरा बायको एवढ्या डब्यात, आणि लेकर फुल झोपले. आणि मग विचारलं दिवस निघाल्यावर, का रे मुंबई आली काय? मैंने मुंबई काय को आएंगी, ये तो औरंगाबाद ही है. बोले क्यों, रेलवे गई नहीं क्या? अबे रेलवे जा रही थी पर इसमें सांप निकला था. तो सांप सोडणारा तिथंच होता. और रेलवे ने ये डब्बा यहाँ छोड़ दिया, सांप निकला करके, हम दूसरा डब्बे बांध के लेके चले गए. किती हुशारी करावं.
ते किती हुशारी करा, समोरवाल्याने बनवणारा एक दिवस स्वतःच बनते. तो मुंबईले सर्व लोक गेले, तो बहादर तिथंच राहिला. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. आपला वेळ गावाकरता द्या. ग्राम सफाई, वृक्ष लागवड, ग्राम स्वच्छता, रंगराग अंजनाची सेवा, वेळ द्या. दुखीताच्या कामी आहे. गजानन भाऊ माझा भाऊ आहे, चुलत भाऊ आहे, सक्का भाऊ नाही बरं काका. याची माय अलग आहे, माझा बाप वेगळा आहे. तुम्हाला मालूम आहे, दोन चुलत भाऊ भांडले तर एवढा मोठा ग्रंथ तयार झाला आजोबा. त्या ग्रंथाचं नाव सांगा बरं आजोबा. दोन चुलत भाऊ भांडले तर एवढा ग्रंथ तयार झाला. त्या ग्रंथाचं नाव एखाद्या मोठ्या माणसानं सांगा. ग्रामगीताचा प्रेम भेट घेऊन जा. उभे राहा, स्टँड अप. महाभारत या. वंदे मातरम. मला बोलणारे आवडतात. वंदे मातरम. या ग्रंथाचं नाव आहे महाभारत. भगवान रामकृष्ण हरी फुले शाहू आंबेडकर पुण्या गावचे आपण. खोडेगाव इथून जवळ आहे का? एकटे आले की बाईले आणलं, आईले आणलं, बहिणीलाही आणलं आणि पत्नीलाही आणलं. क्या बात आहे. लोक बायकोले नाही आणत, शेजारणीले आणतात. तुमच्या पायावर झोकाव. अरे पुरा परिवार आणला. काय आडनाव? वीर, ओरिजिनल संतोष वीर. तुमच्या पत्नीले आवाज द्या बरं, येते का बघू. म्हणजे तुमचं वजन आहे का? काय नाव आहे ताईचं? जुना जमाना आहे का? पोलीस पाटील. क्या बात आहे. तुम्ही भाग्यवान. या ताई टाळ्या. आपण सत्कार. नाना अध्यक्ष महोदय, पोलीस पाटील बाई झाली ना, सत्कार करू का? मी पांडुरंग भाऊ सोनवणेजीच्या पत्नीला विनंती करतो, या बाईचा सत्कार करा. आले काय पांडुरंगाची रुक्मिणी? नाही आले काय? या ना एक मिनिट. या पांडुरंगाची रुक्मिणी असल्यावर तू घबरावत काय? कानडा राजा पंडिता. ओ पांडुरंग भाऊ, रुक्मिणी आली, तुम्ही नाही कळला अंधकाळ ज्याचा. या आईचा सत्कार करा तुम्ही. मला वाटते तुमची तब्येत बरोबर नाही काय पोलीस पाटील मॅडम? द्या नाना, तुमच्या लेकीवर लक्ष राहू द्या. तुम्हाला उदंड आयुष्य भेटो. आणि पांडुरंग भाऊ गेले का घरी? बरं जाऊ दे. शाल दे. त्या काकाचाही सत्कार करू. ताई तुम्हाला ग्रामगीता देतो, बसा. आणि पा बरं केवढा बदल पडला. पोलीस पाटील बाई गेले पायातली वाहन म्हणत ना लोक. नाही आजोबा काय म्हणत? म्हाताऱ्या बाय. धन्यवाद. या ना इकडे. तुम्ही एवढ्या दूर राहता, मला शूद्र समजला का तुम्ही? आले का पांडुरंग? मला वाटलं गेले पांडुरंगा. पंढरीला गेले म्हटलं तुम्ही. हा बस बस बस. पायानं का लागू ना. आपलं एक एक मिनिट गेला तर अवघा जन्म जाईल ना. काय किती 136 कोटी लोक पाया लागत बसले तर अवघा जन्म त्याच्यात बरबाद करता का? यायचा सत्कार करा. हे दोघे नवरा बायको, माय बहीण, अवघेचे अवघे कीर्तन आले. ना ना पांडुरंगा तुम्ही जमा केले.
आपला विठोबा आपला पांडुरंग मोठा वेगळा आहे. इकडे मंगल कार्यालय, इकडे हॉटेल, इकडे ऊंचे लोगों की ऊंची पसंत, इकडे जनरल. पांडुरंगा तुम्ही डोक्यानं जगून राहिले काही होत. आम्ही डीजेवर नाचूनच राहिलो. आम्ही नाचू नाचू बरबाद झालो. पांडुरंग काकाने म्हणायला लागेल सोनोने भाऊले तुम्ही नाचा की मस्ती करा, फटाके फोडा की काही करा, लग्न झाल्यावर हे अक्कल पाहिजे. जगाव कसं ते नाचणंही पाहिजे, लग्नही पाहतात. गरीबाचं लग्न असलं तर त्याला सहकार्यही करतात, त्याला मदतही करतात पांडुरंग भाऊ. आणि टाकीचे घाव खाऊनच त्याचं फेसबुक दिसून राहिलं. मध्ये पुरा मार खायला माणूस तोच प्रगती करू शकते, नाही तर मग बापाची बिल्डिंग विकून टाकते. हे लिहून घ्या, तुम्ही लिहून घ्या. ज्याच्या बापानं कमावलं तेच तर आहे ना. मग संततीसाठी संपत्ती जमा करू नका, संपत्ती कमावणारी संतती पैदा करा. जाग्यावर हे पण दोघं चुलत भाऊ आमच्या बापानं कमावूनच नाही ठेवलं, नाही तर आम्ही दोघंही चुलत भाऊ महाभारतातले सारखे भांडले असतो. याला म्हटलं असतं पाय ठेवायला जागा देत नाही, आता बापानं जागाच नाही ठेवली तर पाहिजे. आणि म्हणून गजानन भाऊन मी एका जागी यावं काकू, चुलत भाऊ आहे 50 वर्षापासून, आणि मला मोठा भाऊ आहे पब्लिक मध्ये बसलेले. ते रात्रंदिवस वावरात तर राहायचे कडे आमचे मोठे भाऊ. उभे राहा 1 मिनिट. हे आहेत माझे मोठे भाऊ आहेत. मॅन्युफॅक्चर एकच आहे आमच्या, सारखेच दिसत. माझे मोठे भाऊ आहेत ते 4 वर्षानं मोठे आहेत, आणि आम्ही दोघंही मांगीन आईच्या हातानच झालेले आहोत. दोघंही नॉर्मल मध्ये झालो, नो शिजर. आई तू मुंडी खाली नको घालू, माई वावरात जाय म्हणून शिजर नव्हतं, माई आई दळत जाय म्हणून शिजर नव्हतं. म्हणून आम्ही दोनही भाऊ नॉर्मल. 5 मिनिटात तर झालो आई आम्ही. 5व्या मिनिटात मा बापाच्या हातात. आम्ही दोघं भाऊ गजानन चुलत भाऊ एका जागी आहोत. अजूनही मिठाच्या पोळ्या 3च आणतो, गुळाची भेली आणली तर 3च तुकडे करतो, साखऱ्या आणला 50 किलो तर 15-15 किलो वाटून देतो. 5 किलोचा जनरल आश्रमात चहा पाजतो. जगण्याची काऊ नाव जाग्यावर बापानं हरामाचं कमावलं रे. खून, इस्टेट साठी खून, सोन्यासाठी खून. आमचं दोघंही भावाचं भांडणच नाही. 3रा भाऊ तर पाहिला, त्या बहादराले तर काहीच मालूम नाही काय करायचं आहे ते कर. निंबू विकते, पुऱ्या निंबूचे पैसे माझोळ आणून देते. हे घे 50,000. भाऊ कसा असावा तर माय भावासारखा. रामायण वाचलं नाही, छातीत दुखलं की अरे बिल्डिंग त्याला बाहेर घ्या. बांबूची चौकट करुणी, माझ्या भावाला एवढं चांगलं होईल. कुटुंबात सर्वांचं कल्याण करा. मला दुसरं कीर्तन येत नाही. मी माझ्या जीवनात पहिले मी वागलो मग तुम्हाला सांगितलं. बांबूची चौकट करुणी, मी जविले कयालावरुनी, बांधले जबर दोरीनी, तो पुन्हा येऊ म्हणूनी. कुठले रे काका नाना, अरे पक्क माझा रे म्हणून बाबू समाजाकरता वेळ द्या. वामन दादा कर्डक म्हणतात समाजाचं काय गळ्या, समाजाचं काय, समाजाचा विचार
नाही तर बाप अध्यक्ष आणि त्याची माय उपाध्यक्ष आणि त्याच्या बायकोची बहीण सचिव चिवचिव 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 मावत भाऊ चुलत भाऊ सार भाऊ भाळ खाऊ. मग बाकीच्याला काय करा. म्हणून बाबू समाजाला घेऊन मला अवघ्याईवर प्रेम करा. माय कीर्तनात मुसलमानही बसून आहेत भाऊ. आपलं रेकॉर्ड आहे डेली. बरं गावातले तर येतातच पण बाहेरगावचे मुस्लिम समाजाचे लोक येतात. कारण माझं कीर्तन माणसासाठी आहे. हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन सोनार चांभार माळी गुंबी तेली पाटील नावी मातन ब्रह्म करते. मग ते समजते की म्हणून माझ्या माय बापू सर्वांवर प्रेम करा. माझ्या पांडुरंगानं मुसलमानावरही प्रेम केलं. मुसलमान वारकरी आहेत बाबू पांडुरंगाचे. तुमच्या औरंगाबाद मध्ये ताजुद्दीन बाबा आणि एक बाई होती ना मुसलमानीन बाई. जन्मभर तिनं वारी केली. एक विठा बाई. माझ्या पांडुरंगानं भेदभाव नाही केला. म्हणून माझ्या भावांना सर्वांना मिळून मिसळून चाललं. आज नानाच्या वाढदिवसानिमित्त बाबा मुस्लिम आहेत बौद्ध आहेत मातांग आहेत ब्राह्मण आहेत सर्वच जातीची मंडळी आहे. मी एखाद्या काकापेक्षाचे खळे राव बोला. तू कोणचे गाव के आहे तू? अरे राव ना खळे. एक मिनिट प्लीज प्लीज बैठो. खड़े हो आओ एक मिनट. क्या बात है? मुझे अब नजर गई. अल्लाहू अल्लाहू अल्लाहू. नाना क्या ना कौन से गांव के? तुम ये गांव में तो दिख रहे नहीं है. तुम यहाँ के हैं. धन्यवाद. पहले तुम्हारे पिताजी का गांव अलग था ना? यही था क्या? मैं कोशिश कर रहा था घुमाने की पर जमा नहीं. यही था. मैं धन्यवाद देता हूँ. आप कीर्तन में हिंदू का कीर्तन मुसलमान सुन रहे. कोई अलग बात बोला क्या? मैं जो कुरान में है वो ग्राम गीता में है. जो ग्राम गीता में है वो गीता में है. और वही संविधान में हिंदू और मुसलमान को सारखा अधिकार है. 370. धन्यवाद देता काका ने. आज मुझे भी आनंद आ गया. कोई नहीं. कोई लोग आगा लगाते इस्लाम खतरे में है हिंदू धोखे में है. ये चित्ते पिंपल गांव में तुमको कोई तकलीफ हो गई क्या? किसने अरे बोला क्या? बोलो क्या नाना? कोई अरे नहीं कहेगा. धन्यवाद दादा. अरे ये तो मुझे आनंद है. मस्जिद में भी है खुदा. मस्जिद में भी है खुदा मंदिर में भी राम है. दोनों नहीं है मंदिरों में राम है. दोनों नहीं है मंदिरों में सिर्फ अपने का नाम है. देशक मंदिरी मस्जिद तोड़ो उड़ेशा. ये कहता पर प्यार भरा दिल कभी न तोड़ो. जिस दिन में दिल भर रहता. मस्जिद में भी है खुदा. बाबा नानाचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होऊन राहिला. प्रबोधन निवृत्ती व्हा. आता सत्य पहा. दोनों नहीं है समाजाचं प्रबोधन व्हावं. दोनों नहीं है मंदिरों में आज आम्हाला मिळून मिसळून राहणं महत्वाचं आहे. काही लोक आगा लावतात. जाती जातीत भांडणं लावतात.
बौद्धामध्ये, हिंदूमध्ये, मुसलमानामध्ये, बुद्धामध्ये, आणि आपले लोक मरतात. जरा तिथं तरुण पोरं आहे, सावधान राहा. हे काही लोक आगा लावतात, आई तुझ्या पोराला अक्कल वाढ जरा. हे आगा लावतात, तुमचे आमचे लेकरं दंगलीत मरतात, दुकानं जळतात, घरदार जळतात, त्याचं काही नुकसान नाही होत. लक्षात घ्या बाबू. किती आणि तुम्ही पहा, हुशार लोकांचे पोरं अमेरिकेले, लंडनले, आफ्रिकेले, त्याचे पोरं डॉक्टर, त्याचे पोरं न्यायाधीश, त्याचे पोरं इंजिनियर, आणि आपलं फक्त गावात रिकाम्या भानगडीत डुबू डुबू बरबाद. त्या तुम्हीच पहा, या देशामध्ये सर्वात जास्त न्यायाधीश कोण्या जातीचे आहेत तुम्हीच सांगा. आपण काय बोल, तुमचं उत्तर तुम्हाला. तुमच्यामध्ये जर जनरल अभ्यास करणारे असतील तर बोला. मला ग्रामगीता, माझं एक पुस्तक निघालं, कीर्तन संपल्यावर 4 पुस्तकं न्याजा माझे. एक आहे सत्यानाश, एक आहे माझ्या जीवनावर प्रबोधन सम्राट 52 वर्षाचा इतिहास, आणि एक आहे बाबू ग्रामगीता, अरे काय मराठा मार्ग. एखाद्या काकानं बोला, सर्वात जास्त न्यायाधीश, कमिशनर, कलेक्टर, आयुक्त कोण्या जातीचे आहेत? बोला बोला, उभं राहून बोला. ब्राह्मण दसरे खाली ब्राह्मण या. बरोबर. ब्राह्मणाचेच काय, त्याने 3 महिन्याचा ओरडून घेतला का? कीर्तन चालू. तुम्ही अर्जंट पैदा झाले का 6 महिने? ब्राह्मणाचेच काय, ते कसं जगतात, त्याच्या जगण्याचा आदर्श घ्या. तुम्ही ओबीसी काय ना, खाडे, त्याला आपले नाव मोठे दलिंदर खाडे, धन्यवाद. पण खाडे जरूर आहे, पण एक खाडे शिव होते अमरावती जिल्ह्यात, समजले? आता या नावाची इज्जत वाढली पाहिजे. खाडे, हे बा बागडे नाना हरिभाऊ बागडे विधानसभा अध्यक्ष. म्हणजे कोणीही मंत्र्याला बोलायला नाही तर तो नानाले अध्यक्ष महाराज. बच्चू भाऊ कडूनही बोलायचं असलं तर बच्चू भाऊ अध्यक्ष महाराज ऐका. धन्यवाद, बरोबर बोलले. पाय नका लागत, मलाही धंदा सुरू करायला बसा. माझ्या भावांनो, मला तो मुद्दा मांडायचा आहे. ब्राह्मणाचे न्यायाधीश, कलेक्टर, कमिशनर, मग त्याचा आदर्श घ्या ना. बायाला सांगतो, तुम्ही ब्राह्मणाच्या पोरी पहा, कलेक्टर, न्यायाधीश, प्राध्यापक, लेक्चरर, सरकारी वकील, आपल्या काऊन नाही? कुठं अंतर आहे? म्हणून माझ्या भावांनो, त्याच्याप्रमाणे जगणं शिका. कसे जगतात, मुला मुलीचा अभ्यास घेतात 2-2 तास, आणि आपली माय परिस्थितीमुळे त्या लेकराचा अभ्यास घेऊ नाही शकत, आणि आपले पोरं मग हमाल. एकटा आगे बढो, हम तुम्हारे साथ है म्हणा. हम तुम्हारे, हम तुम्हारे, हम तुम्हारे. या छाकमारीत वाया गेलो आम्ही, म्हणून आम्ही फेल झालो. आता तुमच्याही नावाच्या मागे लागायला पाहिजे. ते पांडुरंग भाऊचं जगणं कसं, इकडे मंगल कार्यालय, इधर जेवण खाऊन करा, आणि ग्रामपंचायत सदस्य आहे, आणि बाई पोलीस पाटील आहे. बरोबर नाही ना? दुसऱ्या ताई होत्या पोलीस पाटील, ज्याचा सत्कार केला. म्हणजे जगण्याची पद्धत पाहावं, आणि असा जगला तर तो सक्सेस होऊ शकते. तुम्ही पाहताना शिंदी लोकांचं जगणं कसं आहे, त्याने गुरु करा. शिंदी कसे जगतात, त्याच्या बायका रिकाम्या नाही राहत का? त्याच्या बायका कपडे शिवतील, ब्लाऊज शिवतील, आणि 150-200 रुपये का ब्लाऊजचे घेतील. शिंदेची पत्नी तुम्ही औरंगाबादमध्ये पहा, पूर्ण देशात पहा, ते दुकान लावतील. कापूस याच्याने पाहिलं का बजेट कोणाचं?
जगण्याची पद्धत पहा. म्हणजे कापूची असणं वाईट आहे काय नाही, ते तर मी शेतकरी जावणार, परंतु त्याची जगण्याची पद्धत पहा बाबू. आणि म्हणून मी तुम्हा माय बहिणीला सांगतो, माय तुझ्या डोक्यातून अंधश्रद्धा काढा, जुन्या रुड्या काढा आणि नवीन विचारावर प्रेम करा. शिक्षण कोणी न राहावे, पुढे आपल्या मुलाचा अभ्यास घ्या, शिक्षण आपल्या मुलांचा अभ्यास घ्या. 2 तास 1 तास तरी वेळ द्या. राहावे, पुढे मग आपल्याही पोराच्या मागे न्यायाधीश लागेल, तहसीलदार लागेल. यासाठी जिंकलेवाणी नाही तर आपलं आयुष्य त्या ग्रामपंचायतच्या भोवतीत फिरते. मला ड्रायव्हर मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.